आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। बैंक ऑफ महाराष्ट्र के मुलाजिमीन की हड़ताल का आज से हुआ आगाज। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में धूमधाम से मनाई जाएगी शिव जयंती। और महकमा जिला परिषद के खेलों के मुकाबले आज से शुरू। अब खबरें तफसील से। बैंक ऑफ महाराष्ट्र के मुलाजिमीन ने आज से 2 दिन की हड़ताल शुरू की है। इसमें मुल्क भर से महाराष्ट्र बैंक के मुलाजिमीन ने हिस्सा लिया है। ये हड़ताल खाली आसामियों और भर्तियों के मुतालबात के लिए की गई है। बैंक ऑफ महाराष्ट्र महाबँक युनियन्स या बॅनरखाली सर्वजण एकत्र घेऊन हा 2 दिवसाचा संप करत आहे। यापूर्वी देखील 27 जानेवारी रोजी आम्ही सर्वजण 1 दिवसाच्या संपावर गेलो होतो आणि हा संप करण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे रिक्रुटमेंट व्हायला पाहिजे, सर्व संवर्गामध्ये रिक्रुटमेंट व्हावी, ह्या एकाच मुख्य मागणीसह आम्ही या संपामध्ये सामील आहोत। आणि हा संप जो आहे 27 तारखेचा संप केल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की काहीतरी सन्माननीय तोडगा यामध्ये निघेल, परंतु व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे यामध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळं आम्हाला पुन्हा 2 दिवसाचा हा संप करावा लागतोय। हा संप करताना आमचे वेतनाची देखील आमची कपात होणार आहे। तर हा संप जो करतोय हा मुख्यत्वे कर्मचारी वर्ग जवळपास भारतभरातल्या प्रत्येक शाखेमध्ये कमी आहे आणि ह्या कमी कर्मचारी वर्गामध्ये ग्राहक सेवा पुरवताना जी आमची तमछाक होते किंवा तारंबळ उडते, ही ग्राहक देखील आमचे पाहत आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही ग्राहकांशी संवाद साधतोय त्यावेळेस ग्राहकांनी देखील आमच्या या संपाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही जे कार्य करता आहात यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, या पद्धतीचा आम्हाला ग्राहकांकडून हा पाठिंबा मिळालेला आहे। या सर्व रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये साधारणतः 3000 अधिकारी आणि 1000 क्लर्कची भरती होणं ही आमच्या संघटनांची मागणी आहे। त्याचबरोबर शिपाई आणि सफाई कर्मचारी यांची देखील भरती व्हायला पाहिजे, ही देखील आम्ही मागणी धरलेली आहे। परंतु व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलेलं आहे की आता आम्ही सफाई कर्मचाऱ्यांची तर भरती करणार नाही, हा जो जॉब जो आहे हा पूर्णपणे आम्ही आउटसोर्स करणार आहोत। त्याचबरोबर इथून पुढे शिपायांची देखील भरती करणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये क्लर्कची देखील भरती बँकेमध्ये होणार नाही, या पद्धतीचा जो रवैया आहे हा रवैया व्यवस्थापनाने अंगीकारलेला आहे। त्यामुळं आज 9 आणि 10 रोजी सर्व बँक ऑफ महाराष्ट्रामधील भारतभरातील सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत ते सर्वजण आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि इथून पुढे जर व्यवस्थापनाला जाग आली नाही आणि त्यांनी जर आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही तर येणाऱ्या काळात बेमुदत संप देखील होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली। एक प्रेस कॉन्फ्रेंस में जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे ने बताया कि देही इलाकों के शहरियों के ज़ेरे इल्तिवा में मसाइल को फौरी तौर पर हल करने के लिए ज़िला सतह पर वज़ीर आला सेक्रेटरिएट सेंटर कायम किया जाएगा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आणि त्यांना एक चांगली नागरी सुविधा देण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय त्वरित सुरू करण्याबाबत दिनांक 16/12 अन्वये त्यांनी आम्हाला आदेशित केला होता। त्या आदेशाचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे दिनांक 23/12/2022 पासून जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद स्थापन करण्यात आलेला आहे। सदर कार्यालयाचा ईमेल cmo.district@gmail.com आहे। जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबादकडे प्राप्त तक्रारीच्या 45 दिवसाचे आत निर्गत होणे आवश्यक आहे। तसेच दिनांक 23/12/2022 रोजी सदर कक्षात पहिली तक्रार दाखल झालेली असून दिनांक 7 फरवरी 2023 पर्यंत 168 निवेदने तक्रारी दाखल झालेल्या आहेत। त्यापैकी एकूण 98 निवेदने तक्रारी निर्गत झाल्या असून 70 प्रकरण तक्रारीवर समस्यांवर कार्यवाही सुरू आहे।
सदरील कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी सदरील कक्षाचे माननीय जिलास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी औरंगाबाद नोडल अधिकारी राहतील व त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार लिपिक टंकलेखक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. उक्त विषयाचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे दर्शनी भागावर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष असा फलक लावण्यात आलेला आहे. सदर विषयाबाबत स्वतंत्र नोंदवही ही ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा स्तरावर निर्गत होण्यासारख्या तक्रारीचे तातडीने निर्गत करून तक्रारदारास करण्यात येत आहे. शासन स्तरावर कार्यवाही अपेक्षित असणारा या तक्रारींचे समस्यांचे मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे तो तक्रार सादर करण्यात येईल. डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर ने जिला परिषद की जानिब से 10 से 12 फरवरी तक गरवारे स्टेडियम में मुनक्किद होने वाले जिलाई सतह के खेल और सकाफती मेले का इफ्तिताह किया. जिला परिषद औरंगाबाद की जानिब से मुख्तलिफ खेलों के मुकाबले का आज डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर के हाथों इफ्तिताह किया गया. इस मौके पर SP मनीष कलवानिया, संगीता देवी, सुदर्शन तुपे और जिला परिषद के अफसरान मौजूद थे. खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में छत्रपति शिवाजी महाराज की यादगार नस्ब करने के बाद पहली बार शिव जयंती मनाई जाएगी. वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने प्रेस कॉन्फ्रेंस में शिव जयंती के मौके पर प्रोग्राम के बारे में मीडिया को मजीद मालूमात दी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ती उत्साहाने आम्ही साजरी करूया. 19 फेब्रुवारीच्या आधी 2-3 दिवस काही कल्चरल प्रोग्राम माननीय संभाजी महाराजांचं एक व्याख्यान 14 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत ज्या आमच्या अध्यासनामार्फत आयोजित करण्यात येतील. सकाळी 8 वाजता एक तैलचित्राची मिरवणूक कॅम्पसमध्ये काढण्यात येतं. ती याही वर्षी काढण्यात येईल आणि 19 फेब्रुवारीलाच एक विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं. त्याचे प्रमुख व्यक्ती यावर्षी ज्या आम्ही निश्चित केलेले आहे, माननीय प्राध्यापक विश्वाधार देशमुख हे यशवंत महाविद्यालय नांदेडला इथे कार्यरत आहेत आणि त्यांनी विषय ठेवलेला आहे शिवरायांची का आठवा. अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण विद्यापीठामध्ये झाल्यानंतर पहिल्यांदा ही शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येईल. हा एक दूसरा इवेंट आहे. वृद्धाश्रम सेवाभावी संस्था की सालगिरह के मौके पर मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर में खुसूसी प्रोग्राम का इनेकाद किया गया है. उडी मारलेली आहे. मनासारखं हातातून हिसकावून घेतलाय मोबाईल म्हणून घर सोडून गेलेले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. हे आम्ही पेपरमध्ये वाचतो आणि ते समोर असलेले जे पोलीसमधले लोक आहेत ते तर रोजचे कितीतरी असे केसेस बघत असतील. ह्याच्याच पुढे आपल्याला दिसतं जे मी फक्त आता जे वार्धक्याशी संबंधित आहे त्याच्याविषयी सांगते की जसं जसं वय वाढतं 60 वर्षानंतर पूर्वी असं होतं की आजी आजोबा घरात असायचे, फार काही त्रास नसायचा. एखादी आजी किंवा एखादे आजोबा असायचे ते खूप मागे लागायचे, किरकिर करणार असायचे, एखादे असायचे ते शांत बसायचे. पण ओव्हरऑल फक्त आजी आजोबा घरात असायचे म्हणजे असतात हेच होतं. आता ते आहेत का असं म्हटल्यानंतर असं एकदम आश्चर्य बघतात. अरे बापरे, आजी आजोबा तुम्ही सगळे सोबत राहता. आश्चर्यकारक
रोजगार असतात सगळ्यांचे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये झालं काय की एकूण मानसिक आजारांचं प्रमाण वार्धक्यामध्ये पण वाढलंय. आज WHO माझ्याकडे समोर एक स्टॅटिस्टिक्स आहे, ते असं सांगतं की डिप्रेशनचं जे प्रमाण आहे ते 7% आहे जे वृद्ध आहेत त्यांच्यामध्ये. एक डिमेन्शिया नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये माणूस विसरतो, म्हणजे काय खाल्लं आहे काय नाही, आणि ते आपल्या मेंदूमध्ये काही रासायनिक गडबड होते आणि त्याच्यामुळे तो होतो. त्याच्यावरती अजून तरी औषध निघालेलं नाही. फक्त असे औषध आहेत की जे फास्ट जे डिटोरिएशन होतं म्हणजे खराब होण्याचा जो प्रोसेस आहे त्याला आपण फक्त स्लो करू शकतो, बाकी नाही करता. औरंगाबाद सिटी वंचित बहुजन युवा आघाड़ी की जानिब से भीम शक्तिनगर सातारा इलाके में सड़क के कामों को तेजी से मुकम्मल करने के लिए म्यूनिसिपल एडिशनल कमिश्नर को एक महजर दिया गया और सिटी सदर डॉक्टर तानाजी भोजने ने एडीएन से बात करते हुए मजीद मालूमात दी. आज महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही एक आमचं भीमशक्तीनगर रहिवाशांच्या मूलभूत गरजांसाठी निवेदन द्यायला आलो होतो. आमचे महानगरपालिका प्रशासनाला अशी विचारणं होतं की बाबा जे G20चे 500 पाहुणे यायले 2 दिवसासाठी त्यांच्यावर तुम्ही 50 कोटी खर्च करू लागले आणि जे 1000-1500 लोक 2014पासून तुमच्या अखत्यारीत आहे त्यांना तुम्ही रस्ते देऊ शकत नाही. जर तुमचा असा दुजा भाव असेल, जे G20चे पाहुणे येऊ लागलेले त्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही काळे झेंडे देऊन करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये त्यांना आम्ही त्यांचे काळे झेंडे देऊन दाखवून स्वागत करणार. आज सातारा परिसर येथील भीमशक्तीनगर येथील नागरिकांसाठी महानगरपालिका काहीच करू शकत नाही. ही दुर्दैवी गोष्ट वंचित बहुजन आघाडीने, वंचित बहुजन युवा आघाडीने काल युवा संवाद पदयात्रा चालू असताना बघितली. आमचे शहर अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो. भीमशक्तीनगर सातारा परिसर येथील 800 ते 1000 नागरिक नियमित टॅक्स भरतात. सर्व काही जे काही महानगरपालिकेचे टॅक्स त्यांना येते ते सर्व नागरिक व्यवस्थित भरतात. तरी देखील यांना कुठलीही मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात येत नाही. त्याकरिता आम्ही महानगरपालिकेला हे आज निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर जर का त्यांनी नागरिकांची समस्या सोडवली नाही तर आम्ही येणाऱ्या फेब्रुवारी 28 व 29 तारखेला जे पाहुणे येणार आहेत G20साठी त्यांना विमानतळावर नागरिकांच्या वतीने, जे वस्तीतील नागरिक आहेत त्यांच्या वतीने व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत करू आणि सर्व नागरिकांना घेऊन आम्ही विमानतळावर त्यांना गाठू. मरकजी वजीर ममलिकत राव साहब दानवे ने कहा, देवगिरी एक्सप्रेस अब 13 फरवरी से एक नई शक्ल में चलेगी, यानी जदीद तरीन LHB कोचेस के साथ. सिकंदराबाद से मुंबई के लिए देवगिरी एक्सप्रेस अब जदीद टेक्नोलॉजी के साथ चलेगी, ऐसा राव साहब दानवे ने कहा. इस रेलवे कोच में स्पीकर और आग बुझाने वाली नई टेक्नोलॉजी, इसी तरह मुसाफिरों को बैठने के लिए आरामदायक सीट और बर्थ मुहैया किया गया है. सहाफ़ियों पर होने वाले जानलेवा हमले और झूठे मुकदमात को लेकर आज अहमदनगर के सहाफ़ियों ने ज़िला कलेक्टर ऑफिस के रूबरू एहतजाज किया और ज़िला कलेक्टर को एक महजर पेश किया.
राजापूर या तालुक्याचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांचा 2 दिवसापूर्वी रिफायनरीच्या विरोधात सातत्याने लिहितात म्हणून रिफायनरी समर्थकाने अंगावर गाडी घालून त्यांचा खून केला। मुळात सकाळी त्यांनी जी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली त्याच पत्रकारांचा दुपारी ज्याच्या विरोधात लिहिली त्याच्या गाडीखाली खून होतो। अपघात घडून त्याला ठार मारलं जातं। हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अलीकडच्या काळामध्ये पत्रकारावर सातत्याने हल्ले होत आहेत। आज मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्राचे विश्वस्त मुख्य मार्गदर्शक यशम देशमुख सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभर निवेदन देत आहोत। संबंधित पत्रकारावर अन्याय करणाऱ्या हल्ला करणाऱ्याला कठोर शासन झालं पाहिजे। याशिवाय पत्रकारावर सातत्याने होणारे हल्ले थांबले पाहिजेत। मुक्तपणे पत्रकारांना काम करता यावं यासाठी शासनाने भूमिका घ्यावी म्हणून आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। हे प्रकार जर थांबले नाहीत तर परिषद आणखी तीव्र आंदोलन करेल याची शासनाने दखल घेतली पाहिजे। राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावर भ्याड हल्ला झाला। त्या भ्याड हल्ल्यात त्या पत्रकाराला जीव गमवावा लागला आहे। अलीकडच्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्रात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत आणि लोकांचा आवाज ज्या पत्रकारांनी समोर आणलेला आहे असा तो लोकांचा आवाज दाबण्याचं काम, पत्रकारांचा आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्रातल्या काही गुंड लोकांकडून होतं आहे आणि दुर्दैवाने ही गुंडगिरी राजकीय लोकांकडून पोचली जाते। या गोष्टीचं आणखी जास्त आम्हाला या ठिकाणी वाईट वाटतं आहे। खरं तर पुढच्या काळामध्ये राजकीय लोकांनी या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन अशा गुंड प्रवृत्तींना ठेचून काढण्याची गरज आहे। ती न झाल्यास पत्रकारांचं हे आंदोलन पुन्हा यापेक्षाही अधिक तीव्रतेनं राज्यभर पेटवलं जाईल याची सरकारनं दखल घ्यायला हवी असं आम्ही या ठिकाणी आज नम्रपणे सांगतो। आज मराठी पत्रकार परिषदेनं राज्यभर निवेदन देण्याचं काम केलेलं आहे। येथील जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा आमच्या भावना आज पत्रकारांच्या खूप तीव्र आहेत। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी आज चर्चा केलेली आहे। पत्रकारांच्या भावना सरकारला कळवायचं काम आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी करावं तसं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। परंतु सरकारने यापुढच्या काळामध्ये अशा गुंडांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना कडक शासन करावं अशी नम्र निवेदन आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत। संस्थापक संरक्षक यशम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत यांच्या दुर्दैवी आणि खुनाबद्दल आवाज उठवला जात आहे। नगर जिल्ह्यातही मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके आणि सर्व ज्येष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले। मित्रांनो, वारंवार अशा प्रकारचे लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं पत्रकारांना आणि पत्रकाराचं काम हे नेहमी समाजहिताचं राहिलेलं आहे, देशहिताचं राहिलेलं आहे। हे काम करीत असताना केवळ बातमीच्या माध्यमातून निर्माण झालेला रोष प्रकट करण्यासाठी आता थेट पत्रकारांच्या हत्या केल्या जात आहेत। पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं। देशातल्या इतर राज्याबद्दल आम्ही बोलू इच्छित नाही, परंतु पुरोगामी आणि जागरूक असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेनं सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांनी याच्यात गांभीर्याने लक्ष घालावं। तसाही पत्रकार एकांगीच असतो, एकांडा शिलेदार असतो। तो दिवसभर ज्यावेळेस फील्डवरती वृत्तांकनासाठी फिरत असतो त्यावेळेस तो एकटाच असतो, त्याला कुणाचं संरक्षण नसतं। पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून राज्यातल्या सरकारनं संरक्षण दिलंय खरं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। आणि आमची अजून एक मागणी आहे की जो पत्रकार या रत्नागिरीच्या हल्ल्यामध्ये ज्याला जीव गमवावा लागला, ज्याचं कुटुंब उघड्यावरती आलं, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मनसूरभाई शेख यांच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे हा आवाज मांडतो की त्या पत्रकाराच्या परिवाराचं पुनर्वसन करावं, त्यांना संरक्षण द्यावं, त्यातल्या आरोपींवर कठोरात कठोर शासन व्हावं की आणि अशी अद्दल घडावी की परत कोण्या पत्रकाराच्या अंगाला हात लावायची ताकद कुणाला होणार नाही आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तींना अर्थसहाय्य करावं, त्याला पाठबळ द्यावं, एवढी विनंती महाराष्ट्र पत्रकार परिषदेची आहे। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। बैंक ऑफ महाराष्ट्र के मुलाजिमीन की हड़ताल का आज से हुआ आगाज।
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में धूमधाम से मनाई जाएगी शिव जयंती। और महकमा जिला परिषद के खेलों के मुकाबले आज से शुरू। इसी के साथ ADN उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।